मनसेची बैठक काही वेळापूर्वीच संपलेली आहे। बाळा नांदगावकर सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। त्यामुळे सगळे पदाधिकारी आता आदेश मिळाल्यामुळे आपापल्या मतदारसंघामध्ये आता जोरात कामाला लागतील आणि निश्चितपणे विधानसभेची पूर्णपणे जिंकून आणण्याच्या भावना घेऊन आता पदाधिकारी जातील आणि आपल्या कामाला लागतील। किती मतदारसंघामध्ये काय वगैरे असं लढणार आहात तयारी किती मतदारसंघाची मनसेची आहे? महायुतीसोबत वगैरे करणार, महायुतीसोबत जाणार का किंवा तुम्हाला कल्पना आहे की कालही तुम्ही लोकांनी अशीच एक बातमी चालवली आणि ती बातमी एवढ्या जागा मिळणार तेवढ्या जागा मिळणार अमुक तमुक हा मतदारसंघ तो मतदारसंघ म्हणजे आम्हीच कन्फ्यूज झालो। मी त्या झीवाल्याला फोन सुद्धा लावला, अरे बाबा तुलाही बातमी कुठून आली जे आम्हाला अजून माहिती नाही। परंतु बातमी आली होती, पण तसं काही नाही आहे, कारण आमच्या कोणासोबत बोलणंही चालू नाही आणि कोणाबरोबर बोलणं करणार आम्ही आत्तापर्यंत। मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहे। त्यामुळे तशा प्रकारची जी काही बातमी तुम्हाला आलेली ती अत्यंत चुकीची बातमी आहे आणि आता आपण साहेबांनी आता जो आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ 250-250 जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायच्या आहे। सर 250-250 म्हणजे स्वबळावर मनसे लढण्याची तयारी करते। पुढे भाऊ काय होते ते पण आता आम्हाला तर तयारी करावी लागेल ना। काय तुम्ही वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या जर पाहिल्या तर प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष मोठं करण्याची गरज आहे आणि प्रत्येकजण आपापले पक्ष मोठं करण्यासाठी पण त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमची तयारी करतो। पण सर महायुतीत राहून जर निवडणूक लढवायची वेळ आली तर मनसेकडून किती जागांचा आग्रह असेल? ते ज्या वेळेला ती पक्ष आता जरतरवरती बोलणं काय उचित आहे का? हे झालं तर ते होईल, ते झालं ते होईल। मला असं वाटतं ज्यावेळेला परिस्थिती येईल त्यावेळेला पाहू, पण आजच्या तारखेला तरी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे। निवडणुकांच्या वेळेला सुद्धा तयारी पूर्ण झालेली होती, पण ऐन वेळेला अर्ज मागे घेण्याची नामुष्की आलेली होती। आता सुद्धा तयारी ही सगळीकडनं सुरू आहे, तयारी सर्व पातळीवर सुरू, बैठका सुरू आहेत। मला असं वाटतं शिक्षक मतदारसंघाची नाही, कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही आमचा उमेदवार दिला होता। आमची साधारण 28,000 मतं त्या ठिकाणी होती, परंतु सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी साहेबांच्या घरी ज्यावेळेला आले आणि त्यांनी साहेबांना विनंती केली की आमचा 2 टर्मचा आमदार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ह्याला तुम्ही जरा आम्हाला मदत केली तर बरी होईल आणि त्याप्रमाणे त्यांचा मान सन्मान राखण्याचं काम पक्षप्रमुखांनी केलं आणि म्हणून आम्ही त्या निवडणुकीतून माघार घेतली। एवढ्यापुरतं मर्यादित। सर मनसे अनुभवी आमदारांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्याच्या तयारीमध्ये असेल? मला असं वाटतं की ज्या जो मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघामध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं मतदान पूर्वी झालेलं आहे, आत्ताही झालेलं आहे, त्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे निवडणुकीला आमची लोक सामोरी जातील आणि त्याच्यावरती ॲनालिसिस होणार आहे। किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघ निहाय आमच्या काही टीम्स आता जाणार आहेत आणि त्या टीम्स जाऊन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून त्या ठिकाणचा सगळा आलेख आराखडा आढावा पक्षप्रमुखांना सादर करतील आणि त्याच्यानंतर आम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ। जिल्हानिहाय माहिती मागवली आहे का? हा जिल्हानिहाय माहिती आमच्याकडे आहेच, परंतु आता आमचे पक्षाचे नेते सरचिटणीस आणि उपाध्यक्ष अशा आम्ही टीम करून सगळ्या रिझर्वमध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये रिझर्व वाईज पाठवणार। साधारण हा दौरा किती दिवसामध्ये करण्याचा मानस असेल, कारण पुढची रणनीती देखील महत्त्वाची मला असं वाटतं एक 15-20 दिवसामध्ये आता ताबडतोब आम्ही त्यांना हे देणार आहोत आणि 15-20 दिवसामध्ये ते जाऊन सगळा रिपोर्ट घेऊन येणार आहेत। मला वाटतं जुलैमध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगू। मनसेचे जुने नेते जे सोडून गेलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा किंवा लोकप्रतिनिधी असतील त्यांना त्यांची घरवापसी होईल का? हे कसं आहे की पक्षामध्ये ह्या गोष्टी घडत असतात, प्रत्येकजण आपापली सोय लावण्यासाठी कुठे जायचं काय करायचं त्याच्यामागे बरेच कंगोरे खूप असतात। काही एक कंगोरा नसतो, काही लोकांचे वैयक्तिक कंगोरे असतात, काही लोकांचं भविष्याचे कंगोरे असतात, काही असे बरेच कंगोरे असतात। त्या कंगोऱ्याच्या दृष्टिकोनाचा विचार प्रत्येकजण इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे जर कोणी तसा भेटण्याचा प्रयत्न केला तर पक्ष निश्चितपणे त्याचा विचार करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।